हे आमचं आहे भोकरीचं झाड. हां, हे आहे आमचं चिक्कूचं झाड. हां, आणि ही भोकरं खाली पडलेली आहेत. ही बघा, मी गोळा केलीत भोकरं. पडलेली भोकरं चांगली असतात म्हणून मी अशी चांगली चांगली भोकरं गोळा करते. अशी हे बघा, हे बघा, अशी गोळा करायची भोकरं. असे मी भोकरं गोळा केली सकाळी उठल्या सकाळी आणि संध्याकाळी. हे बघा, असे टप्पोरी भोकरं पडलेली असतात, ते गोळा करायचे एकत्र. हे बघा, माझी 2 टायमाची एवढी भोकरं झाली. त्याच्यात माझा एक चिक्कू आहे, चिक्कूच्या झाडावरून पडलेला. आता ही भोकरं मी अशी घरात घेऊन चालले. बघा, ही भोकरं घरात आणली मी. ही माझी आता अगोदरची भोकरं होती थोडीशी. आता मी ह्या भोकरांचे अशी देठं काढणार. त्याची देठं फटाफट निघतात देठं. अशी देठं काढल्यानंतर ही भोकरं अशी हाताने चुरगळायची. चुरगळताना थोडं चिकटपणा असतं, मग त्याच्यात थोडं थोडं पाणी घ्यायचं. थोडं अगदी 1-2 चमचे असे थोडे थोडे पाणी घेऊन सगळी आठ्या आणि सालं वेगळी करायची. आणि मग ह्याच्यातल्या बिया अशा खूप वेळ असं मळायचं. त्याचं चिक सगळा सालानं ठेवायचा. आणि मग अशी ह्या बिया थोड्याशा त्याचे चिक निघालं की ती अशी बाजूला करायच्या. होतात त्या, थोडं पाणी घेतलं की मग ते बरोबर होतं. मग ह्याचा चिक गोळा केला की हे मिक्सरमध्ये दाखवेन मी तिला, मिक्सरमध्ये टाकायचं. मग त्याच्यासाठी मी असं गूळ घेतलं बघा, असं बारीक गूळ कापून घेतलं एकदम. त्याच्यानंतर मी हा तांदळाचा रवा केला. थोडे तांदूळ भाजले आणि त्याचा रवा करून घेतला. त्याच्यात मी 10-12 वेलच्या टाकल्या.